आज आपण टॅमॅटोची चटणी कशी करायची ते बघणार आहोत। मीडियम आकाराचे 4 टॅमॅटो स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याचे असे अर्ध्या आकारात काप करून घ्यायचे। 2 मीडियम साईजचे कांदे अशा पद्धतीने एका कांद्याचे 4 भाग करून कापून घ्यायचे। मिरची, लसूण, अर्धा चमचा धना पावडर, पाव चमचा जिरा पावडर, कोथिंबीर। सगळ्यात पहिला गॅसवर पॅन ठेवून गॅस चालू करायचा। त्यामध्ये तेलाच्या पळीने एक पळी तेल पॅनमध्ये संपूर्ण भागावर घालून घ्यायचं आणि त्यामध्ये कापून घेतलेले टॅमॅटो ठेवून घ्यायचे। टॅमॅटोची कापलेली बाजू खालच्या बाजूला करून ठेवायची। त्यामध्येच कांदा घालायचा, मिरची घालायची आणि लसूण घालायचा। व्हिडिओ बघून झाल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉन पण दाबा। मीडियम गॅसवर पॅनवर झाकण ठेवून त्याला चांगलं 5 ते 6 मिनिटं वाफवून घ्यायचं। वाफवून घेतल्यामुळं टॅमॅटोची साल पटकन निघते आणि कांदा, मिरची, लसूण हे सुद्धा वाफवून चांगलं निघतं। तसेच यामुळे चटणीची चवसुद्धा छान लागते। 5 ते 6 मिनिटांनी झाकण काढून अशा पद्धतीने पापडाच्या चिमट्याने संपूर्ण टॅमॅटोची साल काढून घ्यायची। नंतर सगळे टॅमॅटोचे काप पलटी करून घ्यायचे, म्हणजे टॅमॅटो दोन्ही बाजूनी तेलावर चांगले परतून घ्यायचे। कांदा, मिरची, लसूणसुद्धा थोडंसं खालीवर करून घ्यायचं। नंतर पुन्हा झाकण ठेवून 4-5 मिनिटं वाफवून घ्यायचं। 5 मिनिटांनी झाकण काढून पुन्हा हे सगळं चांगलं खालवर करून 1-1.5 मिनिटभर परतून घ्यायचं। व्हिडिओला लाईक केल्यानंतर व्हिडिओच्या खाली हाईपचे ऑप्शन येते, तरी हाईपचे बटन प्रेस केल्यानंतर खाली ब्लॅक कलरची पट्टी येते, त्या पट्टीवर प्रेस करून व्हिडिओला सपोर्ट करा आणि गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं। पूर्ण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आणि त्यामध्ये धना पावडर अर्धा चमचा, जिरा पावडर पाव चमचा, कोथिंबीर घालायची, चवीनुसार मीठ घालून जाडसर वाटून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता जाडसर वाटून झालेला आहे। व्हिडिओ बघून झाल्यानंतर व्हिडिओला न विसरता लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। आता याला वरून तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं। पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं, कढीपत्ता घालायचा आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची। आता हा तयार झालेला तडका वाटून ठेवलेल्या टॅमॅटोच्या वाटणावर घालून घ्यायचा। तुम्ही पाहू शकता मस्त टेस्टी अशी टॅमॅटोची चटणी तयार झाली आहे। तरी तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने टॅमॅटोची चटणी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल।